नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की रत्नपारखी कुटुंबात राया गेलेला असतो आणि त्याचा सर्व दोष हा मधूने सिंधूवर लावलेला असतो। तेव्हा मधू जे नाही काही शाप ही सिंधूला देत असते, कारण ती सिंधूला म्हणते की आज तुझ्यामुळे माझा नवरा मला सोडून गेला, त्यामुळे तू कधीही सुखी राहू शकत नाही। आणि त्या टेन्शनने सिंधू ही पायरीवरून पडलेली असते आणि मधूने सिंधूला घराबाहेर काढण्याचा सुद्धा विचार केलेला असतो आणि ती तिला घराबाहेर सुद्धा काढत असते। मात्र काकूने सिंधूला या घरात ती वारस देणार आणि ती या घरची मोठी सून आहे या नात्याने तिने सिंधूला थांबून ठेवलेले असते आणि मधूला विरोध केलेला असतो। तेव्हा मात्र राघवला सुद्धा मधूचा खूप राग येत असतो, परंतु मधूवर आज जी काही परिस्थिती आलेली आहे त्याचा विचार करून राघव हा मधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण मधू काही ऐकत नसते आणि मधू ही सिंधूला वारंवार दोषी ठरवून तिला रायाच्या कोणत्याही अशा अंत्यविधीत ती प्रवेश करून देत नाही। रायाचा जो काही 13वा असतो त्या दिवशी सुद्धा मधू सिंधूला हात लावून देत नाही। सिंधू ही रायाच्या फोटोला फूल म्हणजे हार वाहण्याचा प्रयत्न करत असते, मात्र मधू तिला त्या फोटोला सुद्धा हात लावून देत नाही, कारण तूच या माझ्या रायाला मरणाला जबाबदार आहे असं ती सिंधूला म्हणत असते। त्यामुळे तुला सुद्धा जगण्याचा काही एक अधिकार नाही, तू सुद्धा मरू शकते आणि माझ्या रायाऐवजी तू जर मेली असती तर खूप चांगले झाले असते असं मधू सर्वांसमोर सिंधूला म्हणत असते। तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप वाईट वाटत असते आणि राजश्री ही मधूला समजावण्याचा प्रयत्न करत असते की काकू म्हणते की तू असे शाप सिंधूला देऊ नको, कारण सिंधूच्या पोटामध्ये जे काही रत्नपारखेंचे मूल वाढते तू त्याचा विचार कर आणि जो काही शाप हा आईला दिला जातो म्हणजे तो शाप बाळाला सुद्धा लागतो असं मधूला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात। मात्र मधू वारंवार सिंधूला दोषी ठरवत असते आणि त्याच टेन्शनमध्ये सिंधू विचार करत पायरीवरूनही वर जात असते। तेवढ्यात सिंधूचा पाय घसरलेला असतो आणि सिंधू ही खाली पडते आणि त्या धक्क्याने सिंधूच्या पोटाला जब्बर मार लागलेला असतो आणि त्या धक्क्यामध्ये सिंधूला हे हॉस्पिटलमध्ये घाईने नेले जाते। पण काळाच्या योगाने सिंधूवर जी काही परिस्थिती आलेली असते म्हणजे मधूचा शाप हा खरा ठरलेला असतो, कारण तिने सिंधूला म्हटलेले असते की सिंधू आज राया हा तुझ्यामुळे या जगात नाही, मग तू सुद्धा कधीच सुखी राहू शकत नाही। तेव्हा सिंधूच्या पोटातील बाळ हे दगावते आणि राघवला राजश्रीला ह्या सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा राजश्री ही सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा सिंधू म्हणते की आई, मी काकूंसमोर घरी येऊ शकत नाही, कारण काकूंनी माझ्या बाळाचे किती स्वप्न बघितले होते आणि रायादादांची सुद्धा शेवटची इच्छा होती की आमच्या बाळांचे लाड त्यांना करायचे होते। तेव्हा आता मी घरी येऊन कोणत्या तोंडाने सर्वांना सांगू की मी पुन्हा असे बाळाला जन्मसुद्धा देऊ शकत नाही आणि मी त्यांचे जे काही हे रत्नपारखी कुटुंबाचे जे काही बाळ आहे ते गमावले आहे। तर लगेच राजश्री ही सिंधूला समजावते। सिंधू म्हणत असते की आई, मला मधुताईंनी जो काही शाप दिलेला आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आले आणि त्या टेन्शनमध्ये मी माझ्या बाळाचे रक्षण करू शकले नाही। तर लगेच सिंधूला राजश्री समजावून घरी घेऊन येतात। तर घरी आल्यानंतर जेव्हा सिंधू ही काकूंसमोर येते तेव्हा काकू सिंधूला म्हणतात की सिंधू, तू आता तुझी काळजी घे, बाकीचे कोणतेही टेन्शन तू घेऊ नको। तर राजश्री ही काकूंपासून ते लपवण्याचा प्रयत्न करते, मात्र सिंधू काही लपून ठेवत नसते। सिंधू डॉक्टरांनी जे काही सांगितलेले असते ते सर्व ती काकूंना सांगून टाकते। ती काकूंना म्हणते की काकू, मी परत कधीही आई होऊ शकत नाही। तर ते ऐकून काकूच्या मात्र पायाखालची जमीनच हादरते। तर लगेच काकू मधूला ओरडून बाहेर बोलवतात आणि मधूला म्हणतात की मधू, आज जी काही सिंधूवर परिस्थिती आली ती सर्व तुझ्यामुळे, तू तिचे सुख हिरावून घेतले, कारण तिचे सुख तुला कधीही पाहवत नव्हते। तू तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आज सिंधूला तिचे बाळ तुझ्यामुळे गमावे लागले, कारण तुझे काही शाप दिला होता त्याचा पूर्णपणे हे तुला फायदा झाला आणि ही तुझ्यासाठी खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे। तर लगेच रत्नाकर म्हणतो की काकू, ही गुड न्यूज कशी असेल, ही तर आपल्यासाठी खूप वाईट बातमी। काकू म्हणते मधूसाठी तर ही आनंदाचीच बातमी आहे आणि आपल्यासाठी ती वाईट बातमी।
काकू म्हणते की राघव या घरातील मोठा मुलगा आणि या मोठ्या मुलाच्या बाळाचे आज तुझ्यामुळे अशी परिस्थिती झाली, त्यामुळे तूच या गोष्टीला जबाबदार आहे असं काकू म्हणते। त्यामुळे मधू, तू जो काही सिंधूला शाप दिला त्याच्यामुळे सिंधूच्या आनंदात अशी तू विरजण पाडले, त्यामुळे मधू, तुला या घरात राहण्याचा काही एक हक्क नाही। तू तुझे सामान आणि सर्व काही पॅकेज करून तू तुझ्या माहेरी आईबरोबर जाऊ शकते। तर लगेच ते ऐकून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो। सिंधू आणि राघव काकूला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण काकू काही ऐकत नसते। तर मधूला मात्र मोठा धक्का बसतो। मधू म्हणत असते की माझा आनंद ह्या सिंधूने हिरावून घेतला आणि तुम्ही वाटेल ते कसे आरोप कसे करू शकता। तर लगेच काकू म्हणत असते की तो सिंधूचे सर्व काही आनंद हिरावून घेतला आणि हिचं जे काही बाळ आहे ते सुद्धा तूच, आणि एका स्त्रीला तिचा आनंद होणं हा फक्त तिचा आई होण्यात असतो आणि तो आनंद तो सिंधूचा हिरावून घेतला असे काकू मधूला म्हणत असते। काकू म्हणते, तू जर सिंधूला म्हटली होती तू या घरातून निघून जा, कारण तुला बघितल्यानंतर तिला रायाची मौत आठवते। मग आता मी तुला सांगते की तू या घरातून निघून जा, तुला बघितल्यानंतर मला तुझी जे काही सिंधूला शाप दिलेला असतो तो सर्व आठवतो। तर मधू म्हणत असते की मी सर्व हे रागात बोलले होते, कारण मला जे काही टेन्शन होते आणि त्रास होता त्यामुळे, पण मी सिंधू आणि राघवच्या बाळाला असा शाप कधीच दिलेला नाही असं मधू म्हणत असते। तर माई म्हणतात की वहिनी, तू असे का बोलते आणि माझ्या सुनाला असे घराबाहेर का काढते, कोणत्या हक्काने तू तिला घराबाहेर काढते, आणि तिच्यावर जे काही दुःख आले त्या रागाच्या भरात ती सिंधूला जे काही बोलले ते मला मान्य आहे, पण तू कोणत्या कारणामुळे तिला घराबाहेर काढते। आणि मधू जे काही म्हणत होते की या घरावर आमचा कोणताही हक्क नाही, आज तेच मला खरं वाटते। तेव्हा रेश्मा म्हणते, काकू काय अशा चुकीचे बोलल्या। काकू तर योग्यच बोलल्या, कारण या घरचा मोठा मुलगा आहे तो या घराला वारस देऊ शकत नाही। तर माई म्हणतात की असे आहे, म्हणजे राघव या घराचा मोठा मुलगा आणि माझा राया आतापर्यंत कोण होता। माई म्हणतात की मी माझ्या सुनाला कधीही आपलं मानते, त्यामुळे या घरातून जर मधू निघून गेली तर मी सुद्धा तिच्याबरोबर निघून जाणार, मी सुद्धा या घरात नाही राहणार। ते ऐकून घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर मधू म्हणते, काकू ठीक आहे, माझा नवरा गेल्यानंतर तुम्ही मला घराबाहेर काढले तर मी सुद्धा घराबाहेर जायला तयार आहे, कारण सिंधूने जे काही गुन्हा केला त्यापेक्षा मी तुम्हाला गुन्हेगार वाटते ना, तर मी सुद्धा आता या घरात थांबू शकत नाही। रत्नाकर ऋतुराज हे माई आणि मधूला समजावण्याचा प्रयत्न करतात, या घरावर तुमचा सुद्धा हक्क आहे। तर माई म्हणतात की ज्या घरात माझ्या सुनाचा अपमान होतो त्या घरामध्ये मी आणि माझी सून नाही राहू शकत, म्हणून माई सुद्धा ह्या मधूबरोबर जायला निघतात। तर लगेच सिंधू म्हणत असते की काकू प्लीज तुम्ही यांना समजावा, कारण आज माझ्यावर जी काही परिस्थिती आली ती माझ्या नशिबामुळे। आणि काकू म्हणते की माई, मी तुम्हाला कधीही घराबाहेर काढणार नाही, या घरावर तुमचा सुद्धा हक्क आहे, पण या मधूला मी माझ्या डोळ्यासमोर सहन करू शकत नाही, कारण माझी हिचे तोंड पाहायची कधीही इच्छा नाही। तर मधूला आणखीनच धक्का बसतो आणि माई सुद्धा ह्या मधूबरोबर जायला निघतात। तर काकू म्हणते की या घराचे दरवाजे माई तुमच्यासाठी कायम उघडे राहतील। तर माईंला आणि मधूला थांबवण्याचा सर्वजण खूप प्रयत्न करतात, पण काकू ही तिचा निर्णय काही बदलत नसते आणि माईंना ती थांबण्यासाठी विनंती करते आणि मधूला घराबाहेर जाण्यासाठी सांगते आणि त्या दोघी जायला निघतात। तर सिंधू म्हणते, थांबा की मधुताई या घरातून कुठेही जाऊ शकत नाही। तर आता मधू या घरात थांबणार का, आणि काकू परत सिंधूला आई होण्यासाठी डॉक्टरांकडे सिंधूला घेऊन जातात आणि असा कोणताही उपाय सांगा की सिंधू परत आई होईल आणि रत्नपारखी कुटुंबाला परत तो आनंद मिळेल। तर डॉक्टर आता काय 2 पर्याय देणार आणि ते 2 पर्याय निवडून सिंधू परत आई होणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।